70च्या दशकात टाटा ऑइल मिल्सने निर्मित केलेली ही मोती साबण अनेक अर्थाने इतर साबणाच्या तुलनेमध्ये खूप वेगळी होती. त्यानंतर मग 1993 मध्ये टाटा ऑइल मिल्स ही कंपनी तत्कालीन कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड मध्ये समाविष्ट झाली आणि मोती साबणाला त्यावेळी 25 रुपयाची किंमत होती. त्यामुळे हा साबण प्रीमियम साबण म्हणून ओळखला जायचा. म्हणून लोक काय करायचे की हा साबण महागडा असलेल्या कारणाने फक्त सणासुदीच्या दिवशीच खरेदी करायची. परंतु कंपनीने असं काही ठरवलं नव्हतं की लोकांनी फक्त हा साबण दिवाळी निमित्तच खरेदी करावा. दिवाळी सोबतच इतर धार्मिक कार्याच्या वेळेसही मोती साबण वापरण्यात यावा यासाठी कंपनीने बरेच प्रयत्न केले. त्यासाठी कंपनीने 2013 साली एक कॅम्पेन सुद्धा रन केले. परंतु निदर्शनास असे आले की लोक फक्त दिवाळी निमित्तच हा मोती साबण खरेदी करतात. आता कंपनीने मोती साबणाची रेट कमी करून त्यामधील काही इन्ग्रेडियंट्स कमी करून ही साबण सर्वसामान्य साबणीसारखी बाजारामध्ये उपलब्ध केली असती. परंतु कंपनीने तसं केले नाही. कंपनीने काय केलं, दिवाळी सणाला टार्गेट केलं, दिवाळीचं आणि मोती साबणाचं समीकरण जोडून आणलं आणि हे नातं घट्ट केलं. त्यामुळे आपण दिवाळी सणानिमित्त मोती साबण वापरतो. बाकी असं मोठं कारण यामागे काहीच नाही.